शेतकऱ्यांसाठी 4 फेब्रुवारी संध्याकाळच्या ठळक बातम्या. राज्यातील 87 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा निधी. 16व्या हप्त्याचे नियोजन तयार. फेब्रुवारीमध्ये वितरित होण्याची शक्यता. पीक विम्याची अग्रिमसह 75% रक्कम त्वरित द्या, शेतकऱ्यांनी केली मागणी. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक. पशुसंवर्धन विभागाची भूमिका. हमी भावाच्या आतच सोयाबीनची खरेदी. सोयाबीनच्या भावात मोठी घसरण. बाजारात आवक घटूनही दर कोसळले. पांढऱ्या सोन्याच्या कवडीमोल भावात. मजुरी वाढल्याने शेती कापूस वेचणी परवडेना, शेतकरी हवालदिल. हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करा, पणन मंत्र्यांकडे मागणी. खेडात खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक लूट. ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी लाभार्थी शेतकरी मेटाकुटीला. 5,000 लाभार्थ्यांचे अनुदान थकीत. नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची रब्बी पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू. डोंगराला धान खरेदी केंद्रावर 20,661 क्विंटल धानाची अफरातफर. वसाहतच्या मोंड्यात हळदीची आवक वाढली. 10 ते 12 हजार रुपये क्विंटल दराने हळदीची खरेदी. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2,109 कोटी रुपये मंजूर. तूर लावणाऱ्यांची झाली चांदी, मात्र सोयाबीनचं झालं मातेरं, शेतकरी हवालदिल.